वाटतंय बघा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावल विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. ही तृष्णा आहे बघा, कधी ही तृष्णा भागणार आहे आपली. म्हणून याच जन्मामध्ये, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, याच जन्मामध्ये फक्त. आणि परमार्थामध्ये मायबाप गुरुवर्य समोर उभे बसलेले आहेत. आता काय बोलावं याचं थोडस हे होतं, परंतु मला सांगा परमार्थ नेमका करायचा आहे कशासाठी, ह्याच गोष्टीपासून बराचसा सामान्य जीव वंचित आहे मायबाप. आणि ज्याला असे महात्मे भेटले म्हणजे त्यांनी सरळ सरळ समजून जायचंय महाराज की आपला स्पर्श परिसाला झालाय आणि त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 100 नाही पण 101% सांगतो. कारण का तर हा सामान्य जीव आहे, हा तुमच्या समोर बोलतोय, तो कोणाच्या सत्याने बोलतोय. चाले हे शरीर कोणाची असत्य, 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 चाले हे शरीर कोणाची असत्य. कोण बोलवितो हरी विनो, कोण बोलवितो हरी विनो, एक ऐकावी एक नारायण, 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 एक ऐकावी एक नारायण. बघा मग आपलं शरीर कोणाच्या सत्तेने चालतं. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. पण चुकली या वर्म फेरा पडे. मग चुकायचं नाही, काय करायचं तर या जन्माला येऊन आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. या नाव परमार्थ अशी माझी बुद्धी सांगते, माझ्या गुरुवर यांचं तत्व सांगतं मायबाप. काय बाकीचं करायचं नाही, आपली आपण फक्त सोडवून कशी होईल. आणि ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतात. समजून घेतल्या तर उमगल्या जातात. कुठल्या गोष्टीचा जर बारीक विचार केला तर त्या काही गोष्टी लक्षात येतात. मग समजा तो करतोय म्हणून आपण केलं, आपण करतोय म्हणून तिसऱ्याने केलं म्हणून चौथ्याने केलं, त्यात मेळ नाही बसत. जे मूळ तत्व आहे, मूळ तत्वाला अनुसरून ज्या गोष्टी करायच्या त्या जर केल्या तर त्याचा लाभ झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. म्हणून तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये
गाठीला बांधला तर पांडुरंग परमात्म्याच्या पायापर्यंत, पांडुरंग परमात्म्यापर्यंत आपण 100% पोहोचणार आहेत, शंका नाही माय बाप. परंतु हा लाभ आपल्या गाठीला बांधावा लागेल. जसं आपण जन्माला आल्यापासून आपला प्रपंच जसा आपल्या गाठीला बांधलाय ना माय बाप, थोडा सुद्धा विसर पडत नाही हो. सांगा तुम्ही मला, एखाद्याचं मन घरी जाऊन आलं असेल आता प्रपंचाचं नाव काढलं तरी, आणि मग भगवंताला हा भाव लागतोय फक्त, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भाव पाहिजे नो, भावे विन देव भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. भाव पाहिजे फक्त देवाला, भाव. आणि हा भावबळे आकळे, भावाशिवाय आकळला जात नाही. भावबळे आकळे येरवी आणि करतळे आवळे तैसा हरी. आणि मग हरी आला हाता मग कैसी भय चिंता. अहो पांडुरंग परमात्मा जर आपल्या हातामध्ये आला तर मग काय चिंता आहे माय बाप, सांगा बरं तुम्ही. बर हाताला आला, अहो तो आलेलाच आहे, फक्त जाणून घ्यायचंय हो. मग जाणून घेतल्यानंतर तो कुठे, तो आपलं काय करतोय, तो आपली काय काय कामं करतोय, न सांगता सर्व कामे करी. अहो सगळं तोच करतोय, फक्त हे काय करायचंय आपल्याला जाणून घ्यायचंय. बऱ्याच महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय